नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउजची चॅनल आहे. चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि इकडे ना बघा, तुम्ही आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे आज. तर इकडे ना मी 9:30ची घडी घेते. आणि बघा 9:30ची घडी घेतली ना, तर इकडे मी ना मीटरचा कपडा आहे ना, तर त्याच्यामधून आता कट करून घेते बॅक पार्टनी फ्रंट पार्ट काढण्यासाठी. बघू शकता तुम्ही, मी पहिल्यापासून तुम्हाला आहे ना व्हिडिओ शेअर करते. तर कशी माझी ब्लाऊज कटिंग आहे ते बघू शकता तुम्ही. हे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला. बघू शकता छान असं मस्त. आणि इकडे ना लंबाई घेतोय आपण ब्लाऊजची पूर्ण 15च घेऊन घेते, कारण लॉंग ब्लाऊज पाहिजे त्यांना. तर इकडे ना 5.5 घेते. डायरेक्ट मी तुम्हाला पटापट व्हिडिओ करून दाखवायचा प्रयत्न करते, कारण मला पण स्टिचिंग खूप राहते ना, त्याच्यामुळे मला बी जास्त तुमच्याशी बोलायला टाईम वगैरे राहत नाही. पण मी प्रयत्न करते, कारण कसं आपल्यामुळे एखाद्याला कसं राहतं सर्वांना समजतं थोडंफार. आणि आपल्या व्हिडिओ बघून 1-2 जण बी कस्टमर थोडंफार बी समजमध्ये आलं तरी तेवढं भरपूर राहतं कोणासाठी. आणि बघा इकडे ना शोल्डर 5.5 घेतला, मुंडा 6 घेतला आहे, पुढचा गडा 7 घेतला आहे, आणि रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे. बघू शकता छान असं मस्त. इकडनं बी रुंदीला 2.5 घेतलं आहे. आणि ना 9.5ची फिटिंग आहे छातीची. तर चौथा भाग केला आहे 9.5चा. तर इकडे 38 साईजची फिटिंग आहे छातीची. तर चौथा भाग केला आहे त्याचा. तर चौथा भाग 9.5चा येतो, आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलं इथं. आणि ना कमरेची फिटिंग आहे तर 9, एक भाग 9चा येतोय. तर 36, सॉरी इथं नाही लिहायचं आहे, मला बोलता बोलता लिहिलं गेलं. 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 9ची घडी एक आली ना, तर हे 36 कमर आहे, तर त्याचा एक भाग 9 करायचा आहे. बघू शकता छान असं मस्त. तुम्हाला पूर्ण ब्लाऊज ड्रॉ करून दाखवते मी, तुम्ही बघू शकता. आणि बॅक पार्टसाठी आणि फ्रंट पार्टसाठी तुम्ही ड्रॉ केलेला आहे, पण एकदम छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बघू शकता. आणि नक्की माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे माझ्या व्हिडिओंना खूप छान सपोर्ट मिळतो आहे. आता बघा इकडे ना मस्त पुढचा गडा कट करून घेऊ. गोल गडा आहे मस्त, आणि पुढे हुकचं ब्लाऊज आहे. बघू शकता छान असं मस्त. इथं खाकीमधून थोडंसं आपल्याला 1/2 इंच एवढं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना फुगा होत नाही फ्रंट पार्टला. बघा मधोमध कट करून घेतलं हुक, ते पुढे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. आणि बघा इकडे ना छान असं मस्त मी तुम्हाला प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचा ड्रॉ करून दाखवते. इकडे 3 घेतलेलं आहे, आणि वरून आहे ना 10.5 वरती पॉईंट काढायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं 10.5 वरती मी पॉईंट काढलेला, आणि इकडनं आहे ना 3.5 घ्यायचं आहे. हे जे आहे ना 3.5 घ्यायचं आहे. आणि इथं 3.5च्या इकडे 2.5 इंचावरती एक असा मस्त टक्स घेण्यासाठी आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हे बघा, हे 2.5 इंचाचा हा टक्स घेतला, आणि हे जे पॉईंट आहे ना 10.5 वरती पॉईंट घेतला आहे. आणि याची ही जी लांबी आहे ना 3.5 वरती घेतलेलं आहे. हे 3.5 हे 3 घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान व्यवस्थित धीरे धीरे करून व्हिडिओ बघा. आणि हा बघा 2 इंच अंतरमध्ये सोडलेलं आहे मी काही ना 1.5 इंचवरती बघा इकडे ना 1.5 इंचची सिद्धी लाईन घेतलेली. एक वेळेस परत समजून सांगते तुम्हाला. हे ना 3 घेतलेलं आहे, हे 2 घेतलेलं आहे, आणि हे 1.5 घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे ना 3.5 घेतलेली, आणि 2.5 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे. ते स्टिचिंग करताना घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा जो पॉईंट आहे ना हे 10.5 वरती आलेला आहे. बघू शकता छान असा मस्त आपल्याला इथून ड्रॉ करून घ्यायचा आहे ब्लाऊजला. जेवढा हा ड्रॉईंग आपली छान राहील ना, तेवढा हा प्रिन्सेस कट छान आपल्याला मस्त कट करता येतो. बघा छान असा आला ना, मी तुम्हाला कट पण करून दाखवते. बघू शकता तुम्ही. बघा हा पुढचा फ्रंट पार्ट एकदम छान मस्त रेडी होतोय प्रिन्सेस कटचा. बघा छान आला ना. आणि स्टिचिंग करता करता ना इथं आपण थोडं असं क्रॉसमध्ये कट करतो. मी काही आता करत नाही, ते मला आहे ना जास्त करून शिवता सवय झालेली ती कट करायची थोडीशी, त्याच्यामुळे मला आता काही जमणार नाही ते. तर बघा, आणि छान असं मस्त फ्रंट पार्ट एकदम मस्त रेडी झालेला आहे. सिंपल ब्लाऊज आहे. ते मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगून बोलून म्हणजे ड्रॉ करून दाखवायचा प्रयत्न करते. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि मागचा गडा आहे ना 3 घेते मी, आणि गोल गडा आहे
मस्त. बॅक पार्ट आहे ते पण लिहून दाखवते तुम्हाला. आणि हा जो मागचा टक्स घ्यायचा आहे ना तो 5 पॉईंटवरती घ्यायचा आहे. इथून तर इथून 5 घ्यायचा आहे. इथून आहे ना 4 4.5 आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो. मी इकडे 4.5 घेतला आहे आज. तर बघा छान असा मस्त रुंदीला आहे ना अडीच आलेला आहे गळा. आणि इकडनं बी ना अडीचच घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं असं आपल्याला राऊंड पिन द्यायचा आहे गोलगड्याचा. बघा छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. करते मी बॅक पार्ट. थोडंसं मधून घेते कारण हे ना जास्त डीप होऊन जाईल. बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट छान असं मस्त ड्रॉ झालेला आहे. ते तुम्हाला कट पण करून दाखवलेलं आहे. आणि आता आपली स्लीवची स्लीव कट करायची आहे. तर बघा शॉर्ट स्लीव घ्यायची. इथं खूपच छोटी आहे स्लीव. आणि इकडे रुंदीला आहे ना मी रुंदीला लांबीला नाही म्हणजे रुंदीला 10 घेते आणि लांबीला आहे ना 3ची आहे तर 4ची स्लीव घेते. हे बघा. आणि इकडे 1.5 इंच अंतर घेते याचं खालून. आणि इकडे ना सिधी लाईन आपल्याला 3 घ्यायची. इथून आपल्याला आहे ना म्हणजे असं व्यवस्थित स्लीव कट करता येते छान अशी. आणि इथून आहे ना 3च्या इथून मच्छी कट पण द्यायचा आहे. बघा छान असं मस्त आला ना बघू शकता तुम्ही. आणि बाईची फिटिंग आहे ना 6 आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही मस्त घेते इथं. बघा शॉर्ट स्लीव आहे. तुम्हाला एकदा नक्की परत व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित मी जे माप लिहिलेलं ना ते बघून बघून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला प्रयत्न केला तर नक्की यश येईल. बघा स्लीव कट झाली, बॅक पार्ट झाला, फ्रंट पार्ट झाला. छान असं मस्त तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये प्रिन्सेस कटचा 38 साईजचं ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे. लिहून पण दाखवला, बोलून पण, म्हणजे जेवढं मला येतं तेवढं प्रयत्न केलेला आहे. नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता. आणि चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.